बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप. प्रकरण 29. शिवाच्या साळची सुट्टी संपली. अक्कू जायला निघाली. दळपा कांडपाचं वज्ज केल्यालं होतं. त्यात गाड्याची भर पडल्याली. जायला गाडी काय घोडं, चालतच जायचं. लावून द्यायला म्हणून वज्ज घेऊन मी संग गेलो. लिक्कीजवळ 2 रोज राहिलो आणि परत तुरुंगात आल्यागत आलो. अक्कूला राह आणि 4 रोज म्हणून मिनत्या केलेल्या. खरं साळची बुडती होती शिवाच्या, येतो आणि कवा तरी असं सांगून अक्कू गेली. तिला लावून देऊन आलो. खरं रिकामं घर अंगावर आल्यागत झालं. महिनाभर हसत्या खेळत्याला घर जीव जाऊन निपचित पडल्यागत झाल्यालं. सामसूमनी भयान भूस वाटत्यालं. दर वर्षाला सुगी सरायच्या दिवसात 12 बलुतेदारने 18 पगड जाती गावात यायच्या. नंदी बैलवाला, अस्वालवाला, साप गारुळी, हेळवी, बुट्टीतली कमानीतली लक्ष्मी, गोंधळी, वासुदेव, आराधी, पिंगळा, डोंबारी अशी सारी यायची. प्रत्येकजण आपल्या रीतीनं भाकीत सांगायचा. कुणाला खरं वाटायचं, कुणाला लबाड. तरी बी प्रत्येकजण भात एखादा रुपया देऊन विचारायचीच. तेवढंच मन रमायचं. हेळवी लोक 17 पिढ्या नावानिशी सांगायची. त्यांचं अचिटच वाटायचं. नंदी बैलवाल्यांचा मोठा तांडा बायका पोरांसकट येऊन गावाखालच्या मगदुमाच्या शेतात उतरायचा. वावर भरून सगळ्यांची पालं असायची. वाटण जाता येता माणसं निरखून बघायची. त्यांच्या चालीरीती कापडं निराळच असायचं. बायका कंगव, फण्या, आरसं, चाफं असलं सामानी काय गावभर फिरायच्या. सुगीत डोंबाऱ्याचा खेळ चावडीच्या दारात लागायचा. त्यांचं बापई खेळाचा पुकारा करीत गावातनं ध्याड सारी हिंडायचं. तवा मन करमणुकीचं साधन कायच नव्हतं. डोंबारे आलं की माणसं हरकून पाणी व्हायची. सगळं गाव सांजचं जेवण खाणं येळ उपारी आवरून चावडीच्या दारात खेळ बघाय गोळा व्हायचं. डोंबारी नाना तऱ्हेचं खेळ करून दावायचं. त्यांची मुटक्यावडी नकाडी पोरं दोरीवरनं चालायला लागली की काळजाचा ठोका चुकायचा. बाईच्या डोसक्यावर राख्याला भिजलेली चुंबळ ठेवून ती पेटवायचीत आणि त्यावर चहा करून प्यायचीत. पोटावर दगडाची शिळा ठेवून ती हातोड्यानं फोडायचीत. एका चिवूळ लोखंडी कड्यात 8-10 जण शिरायचीत. जितनीजीत कोंबड्या सारं झूल अंगावर घालून उड्या मारायचीत. चिंगी माकडीन सांगील तसं करून दाखवायची. असलंच उरा धडकी भरणार मायंदाळ खेळ डोंबारी करून दावायची. शेवटाला डोंबारी रिकामी ताटली हाताला घेऊन माणसातनं फिरायचा. पोटासाठी करताव, वाढ माई वाढ दादा असं म्हणायचा. तेव्हा तिची लई दया यायची. माणसं ₹1-2 ताटलीत टाकायची. रुपया देऊन लाखाचा खेळ बघायला मिळायचा. मला तरी कळायचंच नाही, भिकारी ती आहेत का आम्ही. अक्कू आलेली असली की शिवा सागरला कितीदा तरी ह्यो खेळ दाखवायची. आमच्या परास पोरासनीच हुरूप दांडगा. खेळ सपला की शिवा म्हणायचा, आई ही माणसं भिकारी नव्हत. आपल्या अंगातली कला दावून कलावर जगणारी माणसं आहे ती. हीच माणसं कसं जगावं हे शिकवत्यात. त्यावर मी म्हणायची, तुझं काय कळत नाही बाबा आमासनी. तू शाळेत जातोस म्हणून तुला सगळं ठावं. शाळेत गेल्या ठावनं शाना झालास की रे. दिस महिनं वर्ष मागं सरतील तसा आत्ता ह्या माणसांचा राबता बी कमी व्हायचा आलाय. बिचारी कुठल्या मुलकातनं यायचे कुणाला डावं. दुनियेतली माणसं बदलतील तशी ती बी बदलली की काय की. एक दिवशी तांबडं फुटायलाच माहेरात येत्याली तीच वासुदेवाची हाळी कानावर आली. कर जोडोनी विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नको चिंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना.
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गडबडनं उठलो, सूप घेऊन दारात गेलो. वासुदेवाचं रूप घेतलेला तरणा पोरगा होता. त्याच्या झुळीत दान वाढलं. वाकून पायाला हात लावला. माई, दान पावलं, सुखी रहा. मुला, याक इचारू काय? इचार की ग माई. झुलपेवाडीत येणारा वासुदेव कुठं आहे आता? वासुदेव झोळी सांभाळी सावकाश कट्टीवर बसला. म्हणाला, माई, तो माझा बा आता नाही राहिला, तो वैकुंठाला गेला. अरे माझ्या देवा, मला एकदा गाठायचं होतं त्याला. येईल म्हणून लई वाट बघितली बघ. का ग माई, काय झालंय? काय नाही. त्या वासुदेव बाबानं केलेलं भाकीत खरं होतंय माझ्या जन्माचं. माये, बाबाला कळायच्या काही गोष्टी. जलम सारी सुसीत आलो, खरं शेवट काय ते नाही सांगितलं बाबानं. शेवट काय असायचा ग माई? जन्माचा शेवट मरणानच होतोय. कुणाला चुकलंय ते? मुखात भगवंताचं नाव घ्यायचं. खडतर वाट बी सोपी होती बघ. येतो माई, सुखी राहा म्हणत वासुदेव गेला. दान पावलं गा वासुदेवाला, दान पावलं म्हणत वासुदेव पुढच्या दारात गेला. आणि मी तो गल्लीतनं जाईस तोर त्याच्याकडे बघित दारातच उभा होतो. आई एकटीच राहते म्हणून अख्खू दर सणवारी पोरासनी घेऊन यायची. सणवार, आईतवार शिवाच्या शाळेला सुट्टी असायची. अक्कू पोरासनी घेऊन 2 रात्रा राहायची आणि सोमवारी बेलवाडला जायची. देवाची बघितल्या गत मी सणवाराची वाट बघित बसायची. मिरगासनं पुढं अक्कू थेट जांभळ शेतात यायची. ध्याडसारी माझ्या संग शेतात राबायची. सणवार माझी नजर सारखी मुंडटिकीकडे वाटायला लागून असायची. मी एकटी म्हणून भाऊ भावजा आदनमधनं सवड काढून येऊन भेटून जायची. कवा मी जाऊन 4-8 रोज बाहेरात राहून यायची. भावासंग बोलताना आईबाच्या येळच्या जुन्या आठवणी निघायच्या. सोन्याचा पदोर असल्याला गेलं ते दिस. आईबाच्या आठवणीनं पोटात गलबलून यायचं. आधीमध्ये म्हणजे कंबळी, तानू ह्या जोडगणी गाठ पडायच्या. ढोरं राखत्याल्या खेळत्याल्या आठवणी ताज्या व्हायच्या. ते दिस परतून यावत असं प्रत्येकीला वाटायचं. जीवाभावाचं बोलायचं एवढंच आता आपल्या हातात. ह्याची जाण झाली की जीव मासळी गह तळमळायचा. आम्ही चौघी बी आता म्हातारपणाकडे सरकत होता. खरं परकर पोलख्यातल्या आवयाच्या आठवणी अजून बी तरण्या होत्या. त्या आठवणी संग घेऊन चौघी बी आपल्या आपल्या परपंचात गुतपाळून गेलताव. माझ्या परपंचाला परपंचा म्हणायचं काय, हे बी एक कोडच होतं. असं 7-8 उन्हाळं पावसाळं मागं सरलं. कणी कोंडा खाई तापत शेकत माझं दिस ढकलणं चालूच होतं. लिकीचा, जावयाचा, भाऊभावजांचा डोंगराचा आधार होता. त्या बळावरच अजून पतोर तग धरून होतो. 8-10 वर्ष परांगंदा झालेला लोक जावयाला मुंबईत कुठंतरी घाट पडला. जावाई गावाला आल्यावर संभाबद्दल सांगायला लागला. त्याच्याबद्दल योग सबोध ऐकू वाटना. उरात कालवा कालव चालू झाले. काळजाला खांडूक झाल्यालं. त्यावर आता कुठं खपली धरल्याली. पुण्यांदा ती खपली निघून भळाळा रगत गळायला लागलं. भावाचा दुम लागला तसा अक्कूनं थारा सोडला. म्हणाली, आई, भाऊ कसा बी असला तरी तिची पाठ मारून आलेली भन हाय मी. घरदार असताना तू तुकडं मागत मुंबईतनं बेवारच्यासारखा हिंडतोय. त्यानं आई भन असताना भीक मागायची आणि आम्ही इकडं सुखाचा घास खायचा. तुला तरी पटतंय काय? अक्कूचं बोलणं ऐकून कुठनं संताप डोसक्यात शिरला काय की. रागाच्या भिरभिटीत उठलो. म्हणालो, कुणाच्या करणेनं तुकडं मागायची येळ आली? भाड्या रित्तीनं राहिता तर भीक मागायचं दिस वाटायला इथं काय? सोन्याच्या गुणाची बायको होती. देवानं रत्नासारा पोटाला पोरगा दिल्याला. ह्याला चिंदक यायची हौस, तिला काय करणार? भाड्याच्या अंगात बाई शिरली म्हणजे सैतान बरा, खरं ह्यो नको.
माझ्या पुढ्यात परत त्याचं नाव काढलंस तर ध्यान ठेवून राहा. संतापाच्या भरात अक्कू संग भांडलो. तरी बी अक्कू मलाच समजून सांगायला लागली, आई असं काय करतेस? झाल्यालं झालं, गंगेला मिळालं. तुझंच मन मोठं कर आणि इसार आता सगळं. तुला कुठं 10-5 लाख आहेत? योग स्वतःचं शात घर असून बी तो असा बेन भिकाऱ्यासारखा तुकडं मागे हिंडायचा. साजरं दिसत नाही. कुणामुळं? हा सांग की, कुणामुळं ही येळ आली? आम्ही काय त्याचं वैरी होतावं? भाड्याची करणीच वाईट, आता केल्याला निस्तरून देत. बघशीलच तू, ह्याच्या परास वाईट येळ येणार त्याच्यावर. हिथं केलेली पापं भाड्यानं येजासकट हिथंच फेडायची आहेत. आई तू धीर धर, एकेळ त्याला माफी कर, गावाला आणूया. इतक्या वर्षात त्यानं केलेल्या चुका त्याला कळाल्या असतीलच की. डोसकं फोडून घेतो आता तुझ्या पुढ्यात. अगं बाई, माणूस नाही त्यो. गावचं वारं लागलं की पिसाळल्याला जनावर शिरतंय त्याच्या अंगात. आई तुझं काळी आईचं असून बी असं बोलतीस? आईच्या कोर्टात सगळं गुन्ह माफ असत्यात म्हण. त्याला सुधारायचा योग मोका देऊया, शेवटचाच. पुढं त्याचं नशीब त्याच्या संग. अक्कूनं माझा ऐकाय नाही, आपलं तेच खरं केलं. पोरं माझ्याजवळ ठेवून मालकासंग मुंबईला गेली आणि संबाला घेऊनच गावाला आली. सगळं गाव थुकायला लागलं. कुणाला तोंड दाऊ वाटना. भाड्याचं वागणंच उपराट्या काळजाचं. संब्या घरात आला. मला त्याच्याकडं बघू वाटना, काय बोलू वाटना. ज्यानं जन्माला घातलं त्याला मारला, ज्याला जलम दिला त्याचा बी जीव घेतला. असल्या कसाबाच्या अवलादीसंग बोलायचं तरी कसं? एवढं करून बी ह्यो इतकी वर्ष कसा जगला हे त्याचं त्यालाच ठावं. मला विचारू बी वाटना, काय बोलायचं भाड्यासंग. भाड्याला म्हाताऱ्याची काय आल्याली. इथं केलेल्या कर्माचं फळ इथंच भोगाय आल्यालं. कसला तरी रोग झाल्या आणि भाड्या खंगल्याला. वर्षानं वरी सरून गेलं. एका घरात राहून बोला चाली नाही. संब्या अंगावाटी दारू खाऊन यायचा. हातनं गाडग्यातलं उपसून खायचा. काम नाही धंदा, दारू वाटं कुणाचं तरी किडूक मिडूक काम करायचा. भाड्याला जड काम निभवायचं बी नाही. दारूपायी लाज सोडून कुणाकडे बी हात पसरायचा. दारूची चंगळ झाली की मैत्रासंग गावातनं उंडगा हिंडाय मोकळा. घरात आला की मात्र बडिवलेल्या बैलागत नांगी टाकून असायचा. दारवाला पैसे नसलं की 8-8 रोज घरातच लोळत पडायचा. अक्कू सुट्टीचं पोरं घेऊन आली. तिनं आता निराळाच घाट घातल्याला. आई दादा आता पहिल्यासारा वागत नाही. दारवचं प्रमाण बी कमी केलंय. कसली बसली बायको करून दिली तर अजून थाऱ्यावर येईल. पुढं मागं मूल बाळ झालं तर वस तरी वाढेल. लेकी अक्कू किती सांगायचं तुला. दुधानं तोंड भाजलं तर माणूस ताक बी फुकून पितय. परत घर मोडून मांडव करायचं एवजलंच आहे काय? असू दे ग आई, देवाच्या दयेनं झालं मूल बाळ तर भावकीत त्याचा नव्ह माझ्या बाबाचा वस तरी बुडणार नाही. अक्कू तू म्हणतीस ते सगळं पटतंय मला. खरं त्यो भाड्या सुधारण्यातला नव्ह, कुत्र्याचं शेपूट आहे ते. कशाला एकाची परीक्षा घ्यायची आणि करून आणलेल्या पोरीचं वाटोळं लावायचं? वाटोळं का लागतंय? तू हायस, मी हाय. तू नुसती पोरीला साजरी नांदवून घे. काय कमी जास्ती झालं तर मला सांगित जा. तरी बी बाई काय तू बारीक विचार कर आणि मगच पुढं पाऊल टाक. मला हे पटाय नव्हतं. काय केल्या मन कौल दिना. खरं अक्कूच्या हट्टापुढे इकडं आड तिकडं ही राशी गत झालेली माझी बी. हिंगलजकडची पोरगी ईदवाच होती. 9 वर्षाच्या आत हिरीत पडून मेल्याला हा. संबाचं तिचं हिंगलजच्या काळभैरीच्या देवळात लगीन लावलं आणि संबाचा नवीन डाव सुरू झाला. लगीन झाल्यावर संबा कसा बसा 4च महिने माणसागत वागला. भांडायला हक्काची बायको हाताखाली आली.
तिची चुकी असू दे नसू दे, रोज भांडण ठरल्यालं. अंगात दारू झाली की तेवढंच कारण पुरटी पडायचं. ती पूर्वी निचुटीच निघाली. आरला कार करायची. हुबाल्यागत बोलून रोज मरणाचा मार खायची. आम्हा मायलिकींच्या नावानं धोंड फोडायची. बघू देखून मला कसाबाच्या गळ्यात मारली. रांडा भाड्याच्यांनी माझा केसानं गळा कापला असं म्हणायची. तिचं बी खरंच होतं. ह्या भाड्याचा करा फोडून आमची चुकी झालेली. मीच बसकाभर गू खाल्ल्याला. तिला नावं ठेवायला मला तोंड नव्हतं. तिन्ही सांज करून अंधार पडताना सुनपांदीत परसाकडला गेली आली. संब्या भाड्या दारू खाऊन लास होऊन आला. घरात बायको दिसाय नाही तसं हेचं पित्त खवाळलं. डोळं तांबारल्या गत लाल भडक झाल्यालं. ये आई, कुठे गेली ती गुंडगी? गेली या लेका परसाकडला, येईल एवढ्यात. मी त्याचा अवतार बघून पडतं बोललो. या याला रांड परसाकडला गेली या काय कुणाजवळ पडाय गेली या? थांब तिच्या आईला म्हणत माळ्यावरची काठी वडली आणि पांदीत गेला. संब्या थांब, संब्या थांब म्हणत मी पाठीमागनं गेलो. त्यानं काय मागं परतून बघाय नाही. सून परसाकडल्या बसलेल्या जाग्यालाच भाड्यानं फिरवून काठी मारली. सून तिथंच कोलमाडून दुमती झाली आणि ह्यो तिला मारत्याला. असला उपराट्या काळजाचा भाड्या. भाड्याला दया माया जरा बी नाही. माझ्या वाट्याला आलेलं सुनच्या बी वाट्याला आलेलं. त्यातनं एक सुटली. आता हिच्या नशिबात काय आहे कुणाला ठावं. संब्यानं सुनला मारलं की सून बोचका बांधायची. शिव्या शाप देत माहेरला पळून जायची. 4-8 रोज राहून परत नांदायला यायची. तिला बघून संबाचं मस्तक फिरायचं. रांड किती दिवस पळून जातीस म्हणत ह्यो भाड्या परत तिला ढोराला बडिवल्या गत बडवायचा. मी नुसती भोत्यानं तळमळायची. मारत्याला बघून वाटायचं ह्यो भाड्या आता हिचा जीव घेईल तवाच थंड होईल. रोज डोंबाऱ्याचा खेळ बघून इनाकारण आगीत उडी घेतल्या गत वाटायचं. तवा अक्कूचा लई राग यायचा. हाटमोरी सून रडत कडत नांत्याली. आपलंच नाणं खोटं म्हणून मी तिला कवा काय येडं वाकडं वाईट वंगाळ बोलायची नाही. लेकी गत पदराखाली घेऊन आधार द्यायची. तशातच तिला दिवस गेल्याला दुम लागला. समुद्राला भरतं यावं तसा ऊर भरून आला. नुकताच 4था महिना लागल्याला. संबाला कळलं तेव्हा त्यो बी म्हावारल्या गत झाला. बाळूदाजी मुंबईसनं आल्यालं. त्यांची गाठ घेतली. म्हणालो, दाजी सुनला दिवस गेल्यात. 2 जीवाची आहे ती. ह्यो भाड्यासारखी तिला बारजोड करतोय. अपघात की कुठंतरी लागायचं. जरा शहाणपणानं 4 गोष्टी समजून सांगा. आला तर मुंबईला घेऊन जावा. गावातनी भावकी तुमचंच काय ते ऐकलं तर. वहिनी सांजरात बोलतो तिच्या संगे. बघतो काय म्हणतोय. बाळूदाजींनी मनावर घेतलं. संबा सुदीत असताना घरात बोलवून घेतला. तासभर शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. संबाचा स्वभाव आम्हाला ठाव होता. तो बाळूदाजींचा सबूत कवाच मोडायचा नाही. शाळेला बी तसंच झालं. संबाला दाजींचं म्हणणं पटलं. खरं संबा मुंबईला जायला तयार नव्हता. आता गावातच चांगला राहतो म्हणाला. त्याचं हे बोलणं म्हणजे वाऱ्यावरची वरातच होती. एक गोष्ट मात्र चांगली झाली. त्या ठावनं सुनेचा मार कमी झाल्याला. 9वा महिना लागला. सून बाळतपणाला माहेराला गेली. 9 महिने संपलं आणि सून बाळच झाली. पोरगी झाली. संबा अक्कू आणि मी जाऊन मुलाला बघून आलाव. पोर संबाच्या तोंडावर गेल्याली. गोरी पान आणि नाक्या डोळ्यानं बी फरडावती. सून आणि मी कुणाच्यात बी कामधंद्याला जाऊन घर चालवित होता. संसाराच्या गाड्याचं जू दोघींच्या खांद्यावर होतं. संबा दारू वाटकवा तरी राबायचा. दारूला कुठंच पैशाची जोडणी नाही झाली तर सुनेकडं माझ्याकडं मागायचा. नाही दिलं तर घरात वनवा पेटायचा. तमाशा नको म्हणून सून 5-10 रुपये हातावर ठेवायची.
त्याचं तेवढ्यानं भागायचं नाही, खणपटला बसून माझ्याकडनं बी पैसे काढायचा. असला लोक असल्याला नको असं वाटायचं. ह्याच्या वागण्याला कंटाळून सून माहेरात जाऊन राहिली आणि मी तडाख्याला गावलो. माझ्याकडे तरी कुठला आलाय खजिना? देऊन देऊन माझ्याकडचं बी संपलं, तरी बी ह्याचं मागणं चालूच होतं. घरातनं नेहून दारूवाल्याचं घर भरलास, अशानं पोटाला बिब्बा घालायची येळ येईल, संतापानं म्हणालो. तशी उतरंडीची सगळी गाडगी पालती घातली. फळीवरचं डब्बं शोधलं, सापी काय मिळाय नाही. येला दारू बिगार जमायचं नाही, हाड हल्ल्यागत हुबं अंग थरथरायचं ह्याचं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.